Welcome student. In the fourth part of this today's video, today we are going to learn about the topic 12, that is the muscular system, digestive system in human beings. In that today we are going to learn about the digestive system. In the last part of the video we had learned about the types of teeth and the respective function of that teeth. Also we learned what is meant by enzymes, and now we study the digestive system. See here a digestive system. I have drawn a diagram, same diagram or the diagram which is in your textbook. You should draw in your book, okay, notebook. So first of all, from first fifth standard we learned the digestive system. In that first part of the digestive system is the mouth, okay. So digestion of food begins in the mouth. Food is chewed with the help of the teeth into a very small pieces. That is the function of the teeth, okay. So first organ of the digestive system is the mouth. Digestion of food begins म्हणजे सुरुवात होणे in the mouth, which food is chewed म्हणजे चावणे with the help of teeth into a very small pieces. The next part, that is the pharynx or the throat. Throat म्हणजे आपण काय म्हणतो त्याला घसा असं म्हणतो, आणि त्यानंतर त्याचं दुसरं नाव आहे की ज्या ठिकाणी आपण हे बघतो पॅरिंग्स म्हणजे ग्रसिनी असं त्याचा मराठी नाव आहे, ग्रसिनी. हां, तर द इसोफेगस अँड द ट्रकी ओपन इनटू पॅरिंग्स. आता या ग्रसनीमध्ये अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड हे घशामध्ये म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडत असते. म्हणजे इथं दोनही पाईप अन्ननलिका आणि श्वासनलिका या दोन्ही ज्या ठिकाणी ओपन होतात ती जागा म्हणजे पॅरिंग्स, ओके. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, लिव्हर. नेक्स्ट पार्ट, दॅट इज द लिव्हर. मराठी त्याला यकृत असं म्हटलं जातं. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. अंडरलाइन दिस इम्पॉर्टंट सेंटेन्स. द लार्जेस्ट ग्लँड इन आवर बॉडी इज द लिव्हर. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ द फूड. इट्स मेन फंक्शन इज टू स्टोरेज ऑफ ग्लुकोज. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द liver? That is the storage of glucose. The gallbladder is situated below the liver. It stores the bile and digestive juice secreted by the liver. When bile is carried into a small intestine, it mixes with the food and then help the digestion of the fats. Bile contain the bile salt. Bile म्हणजे पित्तरस. बाईल सॉल्ट म्हणजे पाचक रसामध्ये क्षार असतात. बाईल सॉल्ट म्हणजे पित्ताचे जे क्षार असतात ते त्या डायजेशन मध्ये असतात. मुलांनो एक लक्षात घ्या, लिव्हर हा मेन ऑर्गन नाही आहे, तर ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. ग्लँड्स म्हणजे काय, लिव्हर इज नथिंग बट द लार्जेस्ट ग्लँड इन अवर बॉडी. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द लिव्हर? दॅट इज टू स्टोरेज ऑफ द ग्लुकोज. Also it contains a digestive juice called as a bile. When this bile comes into small intestine, the digestion of fats there starts, okay. That is the main function of the liver. Then next one, see in the mouth salivary glands are there. Salivary glands, see here salivary glands are there. These salivary glands contains a saliva producing the salivary glands in the mouth cavity located in front of the ear. Ear म्हणजे इथं कानाच्या पुढं हा जो भाग आहे इथं, तर या ठिकाणी काय असतात, salivary glands या असतात. आणि या salivary glands काय हे करत असतात, तर सलाइवा म्हणजेच काय, तर आपण लाळ जी म्हणतो ती लाळ ह्याच्यातून पाजरत असते. नियर द पॅरिंग्स अँड बिलो द टंग. आता ह्याची पोझिशन सांगितलेली आहे बघा. कानशिलाजवळ, घशाजवळ, जिभेच्या खाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये ही लाळ तयार होते. लाळ म्हणजे सलाइवा. इट इज कॅरीड टू द माउथ व्हाया डक्ट्स. आणि अन्न तेथून ती नलिकेतून तोंडापर्यंत ती येत असते. इट इज मिक्स विथ द फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चिविंग. म्हणजे अन्न चावण्याची क्रिया चालू असताना
याच्यामध्ये आपोआप असे हे लाळ ही मिसळत असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा काय आहे, इसोफॅगस ग्रासिका. इट इज द ट्यूब लीडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. आता ही जी नळी आहे ही घशापासून चालू होऊन जठरापर्यंत ती येत असते. अन्न पुढे ढकलण्याचं काम ही करत असते. त्यानंतर दुसरी मोठी ग्रंथी जी आहे ती आहे पॅनक्रियास. त्याला स्वादुपिंड असं म्हटलं जातं. द पॅनक्रियास सिक्रीट्स द पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स अ व्हेरियस एन्झाइम्स. म्हणजे स्वादुपिंडातून स्वादू रस हा स्रवत असतो आणि त्यात अनेक विकरेही असतात. कसे एन्झाइम्स म्हणजे विकर हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा स्टमक आपण बघणार आहोत, मग स्मॉल इंटेस्टाईन आणि मग लार्ज इंटेस्टाईन. स्टमक जठर असं म्हटलं जातं. द लार्ज सॅक लाईक अ पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड एज अ स्टमक. The gastric glands of the stomach secretes the gastric juice. Underline the important sentence. That is, the gastric juice is secreted by the stomach. Stomach is churned. म्हणजे काय केले जाते, जठरामध्ये अन्न हे घुसळले जाते आणि the 3 components of gastric juice. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये मेनली 3 कंपोनंट म्हणजे घटक असतात. त्यातला पहिला आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस. हा जो असतो आर मिक्स विथ द फूड हिअर अँड इट बिकम्स अ ॲसिडिक. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. अंडरलाइन द इम्पॉर्टंट सेंटेन्स. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. Due to the churning and the action of gastric juice, the food becomes a semi-solid slurry which is slowly pushed into small intestine. प्रथिनांचे विघटन होते आणि खाल्लेल्या अन्नामध्ये जठरातील पाचक रस मिसळून त्याचं पातळ मिश्रण तयार होतं आणि हे मिश्रण पुढे लहान आतड्यामध्ये ढकललं जातं. बघा, द स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं. The small intestine is about 6 meter long. अंडरलाइन करा, हे 6 मीटर असणारं हे लहान आतड आहे. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ द फूड टेक्स प्लेस हिअर. तर प्रामुख्याने अन्नाचे पचन आणि शोषण या ठिकाणी होत असते. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. आता या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 3 ज्यूस ह्याच्यामध्ये मिसळले जातात. ॲब्सॉर्प्शन इनटू द ब्लड. आता मेन फंक्शन काय आहे, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे जे आपण अन्न पदार्थ खातो त्याचं रक्तात मिसळणाऱ्या घटकांमध्ये रूपांतर होतं आणि ते घटक जे आहेत हे रक्तामध्ये मिसळले जातात. ऑफ न्यूट्रिशन ऑब्टेन बाय द डायजेशन ऑफ द फूड ऑल्सो ऑकर्स इन द स्मॉल इंटेस्टाईन. दॅट इज द फंक्शन ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. Then next one organ of the digestive system, that is the large intestine. The large intestine is about 1.5 meter long. बघा, मोठा आहे ते आकाराने लहान आहे आणि लहान आहे ते आकाराने मोठा आहे. बरोबर. 1.5 मीटर लांबीचा हा अवयव आहे. Only water is absorbed in large intestine. Underline the sentence. Only water is absorbed in the large intestine. A small part called as the appendix. एक छोटासा भाग आहे हा अपेंडिक्स. हा भाग छोटासा तिथे जोडलेला असतो. Undigested remains of the food digested in the small intestine enter the large intestine. म्हणजे जे अन्न पचलेलं नाही असं अन्न पुढं या लहान तड्यामध्ये मोठ्या तड्यामध्ये पाठवलं जातं. तिथं ॲब्सॉर्प्शन केलं जातं पाण्याचं आणि पुन्हा अनडायजेस्टेड मटेरियल आर थ्रोन आउट ऑफ बॉडी थ्रू द ॲनस. ॲनस म्हणजे गुदद्वार. या गुदद्वाराद्वारे शरीरातील नको असलेला घटक हा अन्नातील न पचलेला घटक हा शरीराच्या बाहेर काय केला जातो, टाकला जातो. तर हे जे आहे हे सगळं जी प्रोसेस आहे, these are all the processes done by the various organs in the digestive system. Means various types of digestive organs do the different types of working, but they are doing the process of digestion. म्हणजे अन्नपचनाची जरी ही क्रिया असली तरी प्रत्येक ऑर्गन जो आहे हा प्रत्येक ऑर्गन वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कामं ही करत असतो. बरोबर आहे.
तर अशा पद्धतीनं ह्या आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितलेली आहे. तुम्ही वहीमध्ये याचं आकृती काढून घ्यायची आहे वेगवेगळे. आता मुलांना ह्याचं काय करायचंय तुम्हाला सांगतो. जसं पुस्तकामध्ये पेज नंबर 85 वर तुम्हाला दाखवलेलं आहे फंक्शन्स कसे थोडक्यात माहिती दिली, तशी आपण काय करायचं माइंड मॅप तयार करायचा आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. त्याचे वेगवेगळे ऑर्गन्स जे आहेत ते लिहायचे आहेत आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह फंक्शन काय आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स हे 2-3 सेंटेन्समध्ये तिथं असलं पाहिजे. त्यानंतर पेज नंबर 86 वर पुन्हा एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे आणि माहिती पण दिलेली आहे. ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओचा अभ्यास काय आहे तर तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीमचा व्यवस्थित माइंड मॅप काढायचा आहे आणि ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम 2 ते 3 वेळा तुमच्या वहीमध्ये रिपीट करायची आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत. ओके, ठीक आहे, गुड डे.